मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे मुंबईच्या राजकारणातून महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारी महत्त्वाची बातमी, राज्याच्या राजकारणाला नवीन राजकीय आयाम देणारी बातमी। बघूया नेमकं काय घडतंय मुंबईच्या पाठीमागे, पडद्याच्या पाठीमागे। सर्वात महत्त्वाची ऐतिहासिक घडामोड, ठाकरे बंधू तसेच भाजपा श्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार तसेच राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस यांचा पक्ष, याची सर्वात मोठी मिळणारी अपडेट आपल्या समोर। नेमका राज्याच्या राजकारणात पुढील आठवड्यामध्ये नेमका काय होतोय, राजकीय मोठा भूकंप। उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी कशा प्रकारे पकडलंय महायुतीला कोंडीत आणि महायुती म्हणजेच भाजपा शिंदेच्या शिवसेनेचा कसा झालाय मुंबईत पालापाचोळा, नेमकी काय आहे मुंबईतून महत्त्वाची अपडेट पुढच्या अवघ्या 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊया। मुंबईचा वारसदार फक्त आणि ठाकरे आणि ठाकरेच, नेमकं काय घडलंय मुंबईत। जय महाराष्ट्र मित्रांनो, देशाच्या राजकारणामध्ये ठाकरेंचं प्रतिनिधित्व आपणास माहित आहे। ठाकरे म्हटलं की करारी बाणा, शब्द गेला की तो परत वापस नाही। ठाकरे म्हटलं की आक्रमकपणा, ठाकरे म्हटलं की शब्दांची तलवारीची धार, आणि ठाकरे म्हटलं की एक भीतीपूर्ण व्यक्तिमत्व। मित्रांनो, आपण बोलतोय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आता हयात नाहीत, मात्र त्यांचे सुपुत्र श्री उद्धव ठाकरे आज शिवसेनेची कमान पुढे घेऊन जाताना आपल्याला दिसत आहेत आणि तीच कमान आज कोसळल्याचं भाजपकडून सांगण्यात येत आहे। मात्र जी संपूर्ण भाजपा शिवसेना प्रमुखांनी मुंबईपासून ते दिल्लीपर्यंत उभी केली, ज्या शिवसेना प्रमुखांच्या जोरावरती भाजपा संपूर्ण देशभरामध्ये आज सत्ता उपभोगते आहे, ज्या शिवसेना प्रमुखांनी भाजपला वाचवलं, नरेंद्र मोदींना वाचवलं, आज तेच लोक उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना प्रमुखांच्या सुपुत्राच्या विरोधात संपूर्ण राज्यभरात देशभरात वावरत आहेत। नव्हे तर शिवसेना प्रमुखांची स्थापना केलेली शिवसेना, त्यांचं असलेलं पक्षाचं चिन्ह शिंदेगडला देऊन त्यांनी उपकार फेडलेत का, असा सवाल सध्या सामान्य शिवसैनिक विचारत आहेत। एवढी कृतज्ञ भाजप का झाली, असा देखील प्रश्न महाराष्ट्रातील मराठी माणूस सध्या भाजपला विचारू लागला आहे। परंतु मित्रांनो, घाबरायचं कारण काहीच नाही, कारण की ठाकरे ब्रँड संपूर्ण हे भाजपाच्या 7 पिढ्यांना जमणार नाही, हे देखील संजय राऊत यांनी म्हटलं होतं। त्यामुळे ठाकरे ब्रँड संपता भाजपा कधी भुईसपाट होईल, भाजपचा कधी पालापाचोळा होईल, हे आता सांगणं अशक्य आहे असं सध्या बोललं जात आहे। त्यामुळे भाजपाला उद्धव ठाकरेंशी लढणं खूप महागात पडू शकतं, अशी देखील शक्यता सध्या वर्तवली जात आहे। देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला संपवण्यासाठी, त्यांचा पक्ष चकणाचूर करण्यासाठी भाजपाने केंद्रीय मंत्रिमंडळापासून ते महाराष्ट्रापर्यंत सगळ्याच मंत्र्यांना कामाला लावलं, सगळ्याच खासदारांना कामाला लावलं, सगळ्याच मुख्यमंत्र्यांना कामाला लावले। मात्र राज्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना ना संपली ना पुन्हा खाली पडली, परंतु त्याच नव्या हिमतीनं, त्या दिमतीनं उद्धव ठाकरे उभे राहिले। आणि आता तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवीन राजकीय भूकंप येताना दिसत आहे। म्हणजेच ज्याची भीती शिंदे गटाला, भारतीय जनता पार्टीला होती, ती आता मुंबईत घडतंय, महाराष्ट्रात घडतंय, आणि याचा सध्या खरा दबाव भाजपवरती महाराष्ट्रासह देशभरामध्ये आता दिसू लागलाय। ते म्हणजेच आपणा सर्वांना माहित आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्या युतीची चर्चा सुरू झाली असतानाच भाजपचा आणि शिंदेगडाचा जळफळाट आपल्याला पाहायला मिळाला होता। परंतु आता मात्र मुंबईतून एक मोठी बातमी सध्या समोर येत आहे संजय राऊत यांच्या शिवसेनेकडून, संजय राऊतांकडून, की मुंबईत उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र येण्याच्या दृष्टिकोनातून पावलं टाकली जात आहेत। पुढची समीकरणं काय असतील, मुंबईत युती झाल्यानंतर सत्ता कशी हस्तगत करायची, वेगवेगळ्या महापालिका कशा जिंकायच्या, राज्यातलं गणित कसं असेल, या सगळ्यांची व्यूहरचना पडद्याच्या मागे आखली जात आहे। आणि याचाच दृष्टिकोन म्हणून आगामी काळामध्ये काही दिवसात अचानकपणे युतीची घोषणा देखील होऊ शकते। शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांचं पक्ष संघटन, त्यांच्या पाठीमागे असणारी लाखो शिवसैनिकांची मूठ आणि फौज, त्याचबरोबर राज ठाकरे यांचं वक्तृत्व आणि त्यांचा असणारा भाषणावरती पगडा आणि मराठी माणसाच्या हृदयात असणारं स्थान, या दोन्हींचं एकत्रीकरण जर पाहिलं गेलं तर मात्र
भाजपला आणि शिंदे गटाला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर खूप महागात पडू शकतं, असंच वातावरण सध्या मुंबईसह महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या लोकांना, वेगवेगळ्या जनतेला विचारलं की ठाकरे बंधूंनी एकत्र यायला हवं का, तर प्रत्येक जवळजवळ 100 पैकी 99% लोक म्हणत आहेत की आता दोघांनी एकत्र यायला हवं, मराठी अस्मिता जपायला हवी, मराठी माणूस वाचवायला हवा, नव्हे तर मुंबई महापालिका, मुंबई शहर आता वाचवायचं असेल तर दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यायला हवं असं बोललं जात आहे. जी 99% पैकी जी 1% आहे ती विरोधात, त्या लोकांना असं वाटतंय ती लोक भाजपची एकतर शिंदे गटाची असावीत, कारण की जर का हे दोन बंधू एकत्र आले तर मात्र यांची राजकीय पोळी बंद होईल, त्यांचं राजकीय समीकरण बंद होईल, त्यांची सत्ता जाईल, महाराष्ट्रात सत्ता येणार नाही आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांचं जर मनोमिलन झालं तर मात्र दोघांना महापालिकेच्या निवडणुकीला अडवणं अशक्य होईल. आणि जर युती झाली तर भाजपला मुंबई महापालिका खूप मोठ्या आव्हानात्मक स्थितीला सामोरं जावं लागेल. शिंदे गटाला तर खूप मोठा हाल मुंबई महापालिकेत सोसावे लागतील. जर राज ठाकरे आणि मनसे आणि उद्धव ठाकरे एकत्र झाले तर खूप मोठं मुंबईतील एक ब्रेक डाऊन म्हणजे उद्धव ठाकरेंच्या दिशेनं मुंबई महापालिका आल्याचं पुन्हा एकदा सिद्ध होईल. वेगवेगळे सर्वे येत आहेत की दोघांनी एकत्र यायला हवे, नव्हे तर महाराष्ट्र जिंकायला हवा. यातच सध्या उद्धव ठाकरे आणि आज मुंबईत येत आहेत. परदेशातून उद्धव ठाकरेंचं आगमन होतंय. याच धर्तीवरती आता महाराष्ट्रामध्ये दोन्ही बंधूंची चर्चा सुरू होईल. त्यानंतर मात्र मुंबईसह देशभरामध्ये एका युतीचा नवीन श्रीगणेशा होईल आणि तो श्रीगणेशा महाराष्ट्राला खूप दूरपर्यंत घेऊन जाईल. यामुळे आगामी काळामध्ये राज्याचं राजकारण खूप बदलताना दिसेल. शिंदे गटाला देखील आपण सत्तेच्या मध्ये पाहणार आहोत, सत्तेच्या बाहेर पाहणार आहोत, हे येणारा काळ ठरवेल. मात्र आगामी काळात जर या दोन बंधू एकत्र आले तर महाराष्ट्राचं राजकारण मराठी माणसांसाठी, मराठी अस्मितेसाठी, मुंबई शहरासाठी खूप कमालीचं आनंदाचं वातावरण असेल, हे तेवढंच खरं आहे. परंतु आगामी काळात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे दोन्ही बंधूंना एकत्र येऊ देतील का, हा देखील तेवढा मोठा प्रश्न आहे. परंतु दोन्ही बंधूंनी एकत्र यायचं ठरवलं तर त्यांना महाराष्ट्रातील, देशातील, जगातील कोणतीच ताकद एकत्र येण्यापासून रोखू शकत नाही, कारण की ते ठाकरेंचे सुपुत्र, ठाकरे ब्रँड आहेत. त्यामुळे दोघांना एकत्र येण्यापासून कोणी वाचू शकत नाही. मित्रांनो, या राज्याच्या राजकारणामध्ये आपण खूप सुज्ञ आहात. आपणाला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये ठाकरे बंधूंचं किती ब्रँडेज आहे. आपणाला काय वाटतंय, दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर मात्र भाजपची वाताहत होईल का, नेमकं काय होईल मुंबईमध्ये? आपल्याही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. मुंबई महापालिकेसह महाराष्ट्रामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर राज्याचं चित्र बदलणार का, राज्यात पुन्हा नवीन सरकार येणार का? आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.